एकीकडे ओबीसी आरक्षणासाठी वडीगोद्री त्याचबरोबर पुण्यामध्ये आंदोलन सुरू आहे, तर दुसरीकडे मात्र मराठ्यांना धोका दिला तर तुम्हाला पाडणार म्हणजे पाडणार अशा शब्दांमध्ये मनोज जरांगे यांनी सरकारला इशारा दिला। नोंद नसलेल्या मराठ्यांना सगळे सोयऱ्याच्या अधिसूचनेमधून प्रमाणपत्र मिळतंय का ते आम्ही आधी तपासणार असं देखील जरांगे यांनी सांगितलंय। तर आमच्या विरोधामध्ये सरकार आंदोलन उभी करायला लागली तर आम्हाला देखील विचार करावा लागेल असं देखील जरांगे यांनी म्हटलंय। तुम्ही जर 13 तारखेपर्यंत हैदराबादचं गॅजेट लावलं नाही आणि तुम्ही सगळ्या सोयरी जर अंमलबजावणी नाही केली, त्याला जर नाही टिकविलं, तुम्हाला घातलं म्हणून समजायचं। 100% आम्ही पत्र बघणार आहेत, तुम्ही अंमलबजावणी केली म्हणून आम्ही गप नाही बसणार। आम्ही नोंद नसलेल्या मराठ्यांना प्रमाणपत्र त्या सगळ्या सोयरीच्या अंमलबजावणीतून मिळतंय का हे बघणार आहेत, त्याशिवाय सुट्टी नाही। आणि ते नाही मिळालं आम्ही थांबत नसतो। तुम्ही आम्हाला धोका दिला, आम्ही तुम्हाला पाडणार म्हणजे पाडणार। 2 टप्प्यातलं पाणी चाचपणी केलेली, त्यात म्हणजे मराठवाडा असेल, विदर्भ असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, मुंबई असेल, पश्चिम महाराष्ट्रातला काही भागात आम्ही बघितलेलं हे खरं आहे। परंतु जर हे असेच आमच्या विरोधात आंदोलनं बसवायला लागले सरकार, तर आम्हाला बी विचार करावा लागणार आहे समाजाला मोठं करण्यासाठी की काय करायचं। 288 उभा करायची का पाडायची। मी मराठ्याला हरून नाही देणार, कसल्याच परिस्थितीत मी मराठा समाजाला हरून देणार नाही, काही होऊ द्या।